कवी परमानंदाच्या शिवभारतामध्ये त्यांनी तानाजी मालुसरेंविषयी एक विश्वसनीय माहिती लिहून ठेवलेली आहे। ते असे की ज्यावेळेस अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या निवडक सरदारांना 1,000 सैनिक देऊन स्वराज्यावर आलेल्या शत्रूंवर हल्ला करण्यासाठी मोहीम आखली होती। ज्यावेळेस अफजल खानाला शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी मारतील त्यावेळेसच आपले सरदार बाकीच्या शत्रूवर तुटून पडतील। त्यामध्ये तानाजी मालुसरे हे देखील होते। त्यांच्याकडे कोकणातील संगमेश्वर भाग आलेला होता। त्यांच्या विरोधामध्ये म्हणजेच तानाजी मालुसरेंनी सूर्याजीराव हे त्यांचे शत्रू होते, त्यांच्यावर त्यांनी हल्ला केला। त्यावेळेस तानाजी मालुसरेंसोबत शिवरायांचे सरदार निळकंठराव हे देखील होते। ते निळकंठराव सूर्याजीच्या हल्ल्याला घाबरून पळून जाऊ लागले होते। त्यावेळेस तानाजी मालुसरेंनी त्यांचा धिक्कार केला आणि त्यांना दगडाला बांधून ठेवलं आणि रात्रभर युद्ध केलं तानाजी मालुसरेंनी आणि सूर्याजीरावचा पराभव केला। ही बातमी ज्यावेळेस शिवरायांना समजली त्यांनी मोठ्या गौरवाने तानाजी मालुसरे यांचा सत्कार केला आणि त्यांच्याविषयी खूप अभिमान वाटू लागला।